जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदूंना स्वाभिमानाने जगणं शिकवलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण अभिमानाने सांगू शकतो का आम्ही जे आज स्वाभिमानाने जीवन जगतोय किंवा अभिमानाने जीवन जगतोय, या जीवन जगण्याची प्रेरणा देणारे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर असलेले सिंधुदुर्ग किल्ल्यावरील जे स्मारक आहे, त्या स्मारकासाठी सरकारने आजपर्यंत दिलेला जो निधी होता तो अतिशय कमी स्वरूपात निधी सरकार देत होती. साधारण 250 रुपये मासिक खर्च त्या मंदिराच्या पूजा अर्चेसाठी दिला जात होता. तो अतिशय अल्प स्वरूपात होता. परंतु आमदार निलेश राणे यांनी केलेले पाठपुरावा आणि हिंदू जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहेत त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 20 मे रोजी सरकारने जुना जो निधी आहे तो बदलून 1 लाख रुपये वार्षिक निधी शिवराजेश्वर मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यातला यासाठी मंजूर केलेला आहे. परंतु हा निधी देखील तटपुंजी आहे. एका ठिकाणी ज्या औरंगजेबाने देव देश धर्म बुडवला, आपला मंदिरे उद्ध्वस्त केली, त्या औरंगजेबाच्या कबरी करता लाखो रुपयाचा निधी सरकार देते. आणि त्याच ठिकाणी ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने अभिमानाने जगणं शिकवलं, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिला जात नाही. हे मोठं दुर्दैव आहे. तिथं केली जाणारी जी पूजा आहे त्या पूजेकरता 1 लाख रुपये वार्षिक निधी मंजूर केला आहे. साधारणतः 274 रुपये रोज सरासरी तो पैसा मिळतो. या पैशामध्ये शिवाजी महाराजांच्या तिथली पूजा अर्चा, तिथला हार प्रसाद, येणाऱ्या जाणाऱ्यांना जो खर्च आहे, बोटीने त्या ठिकाणी जावं लागतं, मासिक वेतन आहे, स्वच्छता आहे, साफसफाई आहे, या सगळ्या गोष्टीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पायाचे हाताचे ठसे आहेत. इतकी पुण्यवान ती जागा आहे. त्या जागेला सरकारने योग्य तो निधी द्यावा आणि शिवाजी महाराजांना केलेल्या कर्तृत्वाला साजेसं असं काम त्या ठिकाणी सरकारने करावं, ही त्या सरकारला विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.